नमस्कार. मी डॉक्टर अरुण गद्रे. आज एका छोट्याशा वेगळ्या विषयावर बोलतोय. नुकताच माझे मित्र मैत्रीण डॉक्टर दीपक आणि मनीषा किस्मतराव यांनी स्वतःचे व्यवसाय सांभाळून मायबुक्स नावाची दुसरी लायब्ररी पुण्यामध्ये सुरू केली. ती आमच्या भागाच्या जवळ आहे, सनसिटी रोडला आहे. आणि माझे जे अनेक वर्षांपासूनचे स्नेही आहेत, त्यांनी लायब्ररीच्या उद्घाटनाला बोलवल्यानंतर मी न जाणं शक्यच नव्हतं. त्याचं कारण मी एक लेखक आहे आणि त्याहीपेक्षा मी वाचक आहे. माझं आयुष्य घडलं ते वाचनातून घडलं. आता स्त्रीरोगतज्ञ पण झालो मी, तर त्याला वाचावंच लागले. टोकाचे टोकळे पुस्तकं होती. तुमच्यापैकी प्रत्येक जणानं आपापल्या आयुष्यात करिअर करण्यासाठी भरपूर वाचलं असेल. त्या वाचण्याबद्दल मी आत्ता बोलत नाही आहे. तर असं वाचन जे त्याच्या व्यतिरिक्त आहे. आता मला इथे मी कसा घडलो तर वाचनातून घडलो. म्हणजे 8वीला छबिलदासला मी होतो मुंबईला आणि माहीमला राहायचो. रोज सकाळी 12 वाजताची शाळा होती. सकाळी रमतगमत चालत दप्तर पाठीशी मारून माहीमवरनं दादरला चालत मी जायचो. आणि बरोबर छबिलदासच्या समोर होती दादर सार्वजनिक वाचनालय. तिथले जे ग्रंथपाल होते त्यांचा चेहरा मला अजून आठवतो, पण नाव नाही आठवत. आणि त्यांना मी विचारलं, काका मला तुम्ही पुस्तकं देणार का? तर त्याने एक दिलं. त्याच्यानंतर देतच राहिले आणि मी वाचतच राहिलो. आणि मध्ये तर असं 2-2 पुस्तकं द्यायला लागले. अक्षरशः बकासुरासारखं मी वाचलं. आता बघा, त्यावेळेला 8वीत होतो. तेव्हा कोणाचंही वाचन खरं म्हणजे असं बकासुरासारखं हवं. आणि मी ओपन दृष्टिकोनातून ते वाचत होतो. जे मिळेल ते वाचत होतो. ज्या अमुक वाचायचं तमुक वाचायचं काही नव्हतं. आता 8वीचा मुलगा तर बाबा कदम वाचणार, अर्नाळकर वाचणार, ते वाचत होतो. आणि माझ्या पालकांनी याला पूर्णपणे पाठिंबा दिला, तुला जे वाचायचे वाच. तेव्हा पहिला वाचनाचा नियम आहे बकासुरासारखं वाग. आणि नंतर एक पुस्तक वाचलं मी. ते इंग्लिश नाव आठवत नाही त्याचं, पण मराठी नाव अजून आठवतं. राम पटवर्धन यांनी अनुवाद केला होता. पारस मौजेने काढलं होतं. त्यावेळेला मी पण त्याच वयात होतो. माझं पारस मोठं होत होतं. एका 100-150 वर्षापूर्वी शेतकरी आयुष्यात दूर रानावनात अमेरिकन कुटुंबात एक माझ्यासारखाच मुलगा हरिण पाळत होता. हरणाचं पारस. पण ते पारसही वाढत जातं, तोही वयाने वाढतो. आणि एक दिवस पारस त्यांचं 1/3 शेत खाऊन टाकतं. मग नाईलाजानी, म्हणजे बराच वेळ वडिलांनी टाळलेलं असतं आपल्या मुलाला त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून, पण नंतर ते गोळी घालून त्याला मारून टाकतात हरणाला. हा खूप उद्ध्वस्त होतो. वडील त्याला जवळ घेतात आणि सांगतात, अरे मुला, आयुष्यात अशी एक स्टेज येते की ज्या वेळेला आपलं पारस असणं संपतं. त्या दिवशी मी मोठा झालो. त्याच्यानंतरचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे सुमती देवस्थळे यांचं अल्बर्ट श्वाइत्झर. हा ख्रिश्चन मिशनरी आफ्रिकेमध्ये 100-150 वर्षापूर्वी गेला. निबड अरण्य, सगळा तो आदिम जमात. आणि या माणसाने तिथे वैद्यकीय सेवा दिली. आणि मी थरारलो. आणि त्या 8वीत मी ठरवलं की आपण डॉक्टर व्हायचं आणि खेड्यात जायचं. आणि मी तसं झालो. मी डॉक्टर झालो. नंतर किनवटसारख्या आदिवासी भागात गेलो. लासलगावला 20 वर्ष काढली, जिथे पहिल्यांदा गेलो तेव्हा कोणी स्त्रीरोगतज्ञ नव्हता. म्हणजे इतकं प्रभाव मला त्या पुस्तकाने माझं आयुष्य घडवलं. आता नंतर जिवंत जिता जागता श्वाइत्झर मी बघितला. तो हेमल कसाच्या जंगलात डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे ते निराळं. पण ते फार पुढे. मी सेकंड MBBSला असताना ह्या पुस्तकाने
मला स्वप्न दिली, माझी वाट बदलली. आणि म्हणून या वयोगटातल्या मुलांना भरपूर वाचू द्या, भरपूर स्वप्न बघू द्या. त्यांना आयुष्य पुढे चालत जायला या वाचनाची खूप मदत होईल, खूप मदत होईल. पालकांना मी विनंती करीन की त्यांनी जे वाचायचं ते वाचू द्या. आता आपण मोठे होत जातो, मी पण मोठा होत जातो, मग आपल्या वाचनाचा परिध मोठा व्हायला लागतो. आता ही पुस्तकं आपल्याला अमूर्त वैचारिक जगाकडे घेऊन जावं. म्हणजे माणसाला काही एक मूलभूत प्रश्न आहे, कुठल्याही समाजातल्या माणसाला, धर्माच्या, वंशाच्या, कुठे, कोहम, मी कोण आहे. आपण आपल्या आयुष्याचं प्रयोजन शोधत असतो. त्यासाठी ही पुस्तकं आपल्याला उपयोगी पडतात. माणसाला जसं नाक, कान, डोळे मिळतात तसं काही जाणीवा जन्मता मिळतात. आता कोणामध्ये त्या क्षीण असतात, कोणामध्ये जास्त असतात, परम्युटेशन कॉम्बिनेशन असतं. पण मी कोण आहे हे प्रश्न आणि त्याच्या जोडीने मी माणूस आहे, दुसऱ्या माणसाबद्दल मला प्रेम आणि करुणा आहे, आदर आहे, जीवमात्राबद्दल प्रेम आहे, उज्ज्वल उद्याची आशा आहे. आणि माझं आणि हे बाह्य जग याच्यामध्ये द्वैत आहे, मी फरक आहे. आणि मला हे बाह्य जग कुठल्या तरी नियमाने बांधलेलं आहे हे कुठेतरी समजलं आहे आणि ते शोध घ्यायची मला इच्छा आहे. या जाणीवा, आता या जाणीवा कोहम हा प्रश्न हा प्रत्येकाकडे असतो, प्रत्येकाकडे. अशिक्षित, शिक्षित, काही लोक खूप प्रगल्भ असतात, काही लोक कमी असतात. पण इथे वाचन आपल्याला या सगळ्या प्रश्नांची नेमकी उत्तरं देऊ लागतात. आता पुढे जाताना अजून जग आपल्या अंगावर येतं. प्रत्येकाला जगण्याची लढाई असते. आपण खूप भोगतो, खूप सोचतो, लढतो, उभे राहतो, पडतो. या सगळ्याचे लोलक आपल्यावर काम करायला लागतात. लोलक म्हणजे असं, त्याला मी असं म्हणतो की आपण काय वाचायचं. म्हणजे आपण परिस्थिती वाचतो, आपण माणसं वाचतो, आपण पुस्तकं वाचतो, आपण व्हॉट्सअप वाचतो, आपण फेसबुक वाचतो. पण हळूहळू आपलं लहानपण संपत जातं आणि आपण संकुचित असं वाचायला लागतो, जे आपल्या धारणांना पोषक असेल. त्याला मी लोलक म्हणतो. म्हणजे काहीही वाचलं तरी आपण त्या लोलकातूनच वाचतो. कारण आपल्याला एक काहीतरी उत्तर मिळालेलं असतं आणि त्या उत्तराला आपल्याला पुरावा हवा असतो. आणि इथे आपण वाचक असून सुद्धा निरक्षर व्हायला लागतो. आणि आपली जी विद्या आत्तापर्यंत मिळत असते आपल्याला, विद्या म्हणजे ज्ञान, इकडून तिकडून सगळीकडून जे मिळतं ते ज्ञान, ते ज्ञान आता हळूहळू आपण अविद्येकडे जातो. म्हणजे अडाणी माणूसाने आपल्यामध्ये शिकून सुद्धा आता फरक उरत नाही. कारण आपण फक्त आपल्या सोयीचं, आपल्याला हवं ते तेवढंच वाचायला लागतो. आणि मग फुलांचीच आपल्याला लागू पडतं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र खचले. आता आपण शूद्र झालो. हे असे वाचक शूद्रांमध्येच आहेत. आणि आपला अनर्थ होतो. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि हे सगळं आपल्याला आता तर परिस्थिती इतकी वाईट आहे की आपल्याला लोलक इतके तीव्र आहेत, डार्क आहेत. म्हणजे जन्मापासून काही तू या धर्माचा, तू त्या धर्माचा, तू या वंशाचा, तू या जातीचा, हे लोलक मिळालेले असतात. हळूहळू ते असं डार्क असतात. आणि या डार्क लोलकांना अजून डार्क, भेदक आणि अत्यंत काय म्हणायचं त्याला, राक्षसी स्वरूप या फेसबुक, सोशल मीडियाच्या अल्गोरिदमने दिलेलं आहे. त्यांचा अल्गोरिदमच त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही एक वाचा, त्या पद्धतीचं तुम्हाला दिलं जातं. आणि तुम्ही ज्याला आपण हे लोलक प्रभाव म्हणतो किंवा सायंटिफिक भाषेत त्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात, तेच वाचत जातो, तेच वाचत जातो, तेच वाचत जातो. त्यांचा धंदा वाढतो. पण आपण समाजापासून अलिप्त व्हायला लागतो. शेजाऱ्यापासून, घरातल्यांपासून अलिप्त व्हावं लागतो.
असं वाचक करतो आपण, असे वाचक नाही व्हायचं आहे आपल्याला. पण तिथेच आपल्याला ते वाचक म्हणूनच राहून देत नाही, जरी आपल्याला असं वाटतं की आपण सुशिक्षित आहोत, वाचक आहोत. आता इथे फार मोठा कळीचा प्रश्न उभा राहिलेला आहे की आपण लोलक प्रभावितच वाचत राहणार कायम. आता मोठी माणसं आणि जसं वय वाढतं तेव्हा अजून लोलक तीव्र होतात. आणि हे लोलक जेव्हा तीव्र होतात तेव्हा ते भावना, आदिम भावना, ॲनिमल इन्स्टिंक्ट बाहेर आणतात. आपल्या वाचनाने आधीच्या वर्षांमध्ये जे आपल्याला प्रगल्भ केलेलं असतं, लोलक निःस्रप केलेले असतात, ते सगळं निघून जातं आणि आता आपण लोलकामधून वाचतो, हिंसक होतो मनातल्या मनात. खूप अशी दारूसारखी नशा लागते प्रत्येक वेळेला. वॉट्सअप, फेसबुक, हे वाचन आपल्या एका विशिष्ट पद्धतीने आपल्यावर व्यसनाधीन करतं. आणि मग आपण शहाणे असतो का, तर मुळातच कुठलंच वाचन शहाणं करेल ही गॅरंटी नसते. पण आता तर आपण ठार विड्यातच जमावतो, असंच वाचत राहतो. राग, लोभ, तीव्र अँगर, अतिशय इन्सिक्युरिटी, भावना दुखावल्या जाण्याचं एक नवीन रोग, हे सगळे आपल्याला या वाचनाने आता लागायला लागलेले आहेत. आणि आपण एका अत्यंत महत्त्वाच्या स्टेजला उभे आहोत. आता आपल्याला शहाणं व्हायला हवं, या स्टेजला आपल्याला शहाणं व्हायला हवं. आणि हे शहाणं व्हायला परत उपयोगी पडतं वाचनच. तारा भवाळकरांनी या एका लोकसत्तेच्या रविवारच्या अंकामध्ये उदाहरण दिलं आहे, बहिणाबाईचं उदाहरण ठेव. अहो, ती वाचकच नव्हती, आपल्यासारखी अक्षर वाचन नव्हतं तिचं, ती निरक्षर होती. ती म्हणाली, अरे मानसा परी माणूस राहतो रे येडा जाना, आणि छापीसनी होतो कोरा कागज शहाणा. छापल्यामुळे कोरा कागद शहाणा झाला आणि माणूस येडा जाणार राहिलाय. आणि तो छापलेला कागद वाचून, त्याच्याबरोबर सोशल मीडिया वाचून 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 लोलक प्रभावित, हळूहळू आकुंचित वाचत, फक्त तेवढंच वाचत आपण सुद्धा येडेजण झालेलो आहोत. बहिणाबाईंनी त्यावेळेला आपलं अचूक निदान केलं. आपल्या या सगळ्यांचा येड्या जाणांचा महासागर हा मानवतेपुरता आता मोठा यक्ष प्रश्न आहे. आपल्या जीवावरच तो उठलेला आहे. परत उत्तर एकच, वाचन. लोलक बाजूला करणारं, मोकळ्यापणानं, मोकळा श्वास घेऊन सर्व बाजू तपासणारं वाचन. आता तुम्हाला माझं जर हे विवेचन आवडलं असेल थोडं, तर माझ्या भावपेशीमध्ये याचं खूप चांगलं विस्तृत वर्णन आहे, विवेचन आहे. आणि जे कुसुमाग्रजांना आवडलं होतं ते मला म्हणाले होते, अरुण, या पुस्तकामुळे मला कळलं की मी का लिहितो आणि का वाचतो. तुम्हालाही जर जाणून घ्यायचं असेल की आपण का वाचतो आणि का लिहितो पण थोडंफार किंवा जास्त, तर भावपेशी हे पुस्तक तुम्हाला जरूर उपयोगी पडेल. त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेची उत्कृष्ट तत्त्वज्ञानाच्या पुस्तकाचं पारितोषिक मिळालं आहे, मराठवाडा साहित्य परिषदेचं पारितोषिक मिळालं आहे. पण मुख्य म्हणजे आत्तापर्यंत मी जे बोलत होतो त्याचा गाभा त्या पुस्तकात आहे. शेवटी तुम्हाला हे येईल, म्हणजे तुम्हाला मी पाठी दाखवीन की ज्याच्यामध्ये ते कसं मागवायचं ते सांगेन. माझं एकच स्वप्न आहे की कारण हे वाचन असं घडायचं पुन्हा, तर लायब्रऱ्यांची खूप गरज आहे, पुस्तकांची खूप गरज आहे. कारण पुस्तकं थोडी आपल्याला या मोहमयी वाचनातून दूर नेतात, गंभीर करतात. समोर पान उघडं ठेवून आपण अर्धा तास विचार करू शकतो. ही ताकद पुस्तकांची आहे. तेव्हा ते पुस्तकांच्या वाचनाकडे आपल्याला परत जायला पाहिजे. आणि लायब्रऱ्यासुद्धा त्यामुळे जागोजागी हव्या. आज लायब्ररीच्या उद्घाटनासाठी मी आलो आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या एका वाक्याने मी माझ्या या भाषणाचा शेवट करतो. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला होता, द ओनली थिंग दॅट यू ॲब्सोल्युटली हॅव टू नो इज द लोकेशन ऑफ द लायब्ररी. धन्यवाद.